आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आणि आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. सिडको प्रशासन हाय हाय, सिडको प्रशासन हाय हाय. रविवारी ज्यावेळेस करंजडेमध्ये बैठक झाली होती आणि मग असं ठरलं होतं की सिडकोला आपण निवेदन देऊया की जर का पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर 10 तारखेपर्यंत पाण्याचा प्रश्न सोडवा, अन्यथा आम्ही आंदोलन करूया. पण आजची 9 तारीख आहे आणि रविवार असल्यामुळे आम्ही आज बैठक घेतलेली आहे की जर का उद्या 10 तारखेपर्यंत जर का पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आपण 18 तारखेला 18 जूनला आपण JNPTचा हा रस्ता रोको करायचा आहे. सेक्टर 6 येथे आम्ही जमणार आणि बहुसंख्येने हजारोच्या संख्येने लोक जमतील आणि मग JNPTचा रस्ता हा बंद करतील. कारण आता आमचा सुद्धा सहनशीलतेचा अंत झालेला आहे. आता 10 दिवसामध्ये सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचं म्हणजे अर्धा एक तास सुद्धा पाणी त्यांनी वाढवलेलं नाही. त्यामुळे सिडकोला काही नागरिकांची देणं घेणं नाही. म्हणून आता सिडकोचं लोक ठिकाणावरती आणण्यासाठी आम्ही आता हा रस्ता रोको करणार आहोत. गेले 1.5 वर्ष अपुरा पाणी पुरवठा त्या कारणाने खरोखर करंजडेकर अक्षरस्त आणि ग्रासले पाणी 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 करत आहेत. ते सिडको जबाबदारीसाठी निवेदन झाली, चर्चा झाल्या, मोर्चेही झाले. त्याच्या पलीकडे काय तर काहीतरी मोठं पण उचलायला लागेल आणि सिडको अधिकाऱ्यांना जाब विचारून हा पाणी प्रश्न कायम निकाल काढायला लागेल. त्यासाठी आज करंजडेकर सागे एकवटले आहेत आणि हा निर्धार केला आहे की कुठल्या परिस्थितीत पाणी मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही आणि आम्ही मिळवू. पाणी आमच्या हक्काचं नाही कोणत्या बापाचं. आणि निश्चितच सगळ्या नागरिकांच्या उद्रेकात जे आपल्याला बघायला मिळालं त्या अनुषंगाने आपण 18 जून 2024 रोजी मंगळवार येतो त्या दिवशी आपण मोर्चा आयोजित केलेला आहे. मोर्चाचं स्वरूप असं असेल की या मागचा जो JNPT हायवे आहे त्यावर रस्ता रोको आंदोलन आपण करणार आहोत. सिडकोच्या अधिकाऱ्यांना आपण इकडे बोलवणार आहोत आणि तात्काळ तो प्रश्न सुटला पाहिजे त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. आमच्या ज्या रोजच्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या पाण्यामुळे आम्हाला करता येत नाही आहेत. आम्हाला इतकी गैरसोय होते की आता हे पैसेही अपुरे पडलेत हे पाणी विकत आणून पिण्यासाठी पण. म्हणून आता हा आंदोलन हे मोर्चे हे सिडकोला जाब तर विचारायचं आहे आणि त्यालाही रस्त्यावर उतरून विचारायचं की तुम्ही कसं ह्याच्यात जगाल. हा आमचा त्यांच्या विरुद्ध आता लढा आहे. हा ज्वलंत विषय नेहमी म्हणजे मला असं वाटतं की 3 वर्षापासून या पाण्यासाठी लढतो आहे तरी हा विषय संपत नाही. आता आंदोलन करायची ही वेळ आली आहे आणि नागरिकांना आव्हान आहे की ते मोठ्या संख्येने आम्हाला सपोर्ट करणार आहे आणि आता सिडको प्रशासनाला हलवून सोडायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही आंदोलनाला उतरणार आहे आणि ही सिडकोनेच वेळ आणलेली आहे. त्याला सिडको जबाबदार राहणार आहे, पुढे नागरिक जबाबदार राहणार नाही एवढं मला सांगायचं. करंजडेवासियांची पाणी प्रश्नासंदर्भात एक मोठी मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये 18 जून मंगळवारी सकाळी 10 वाजता JNPT हायवे अडवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू आणि सिडको प्रशासनाला पाणी प्रश्न गंभीर केला त्याबद्दल जाब विचारण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि सिडकोला तो पाणी प्रश्न सोडवावाच लागेल. करंजड्यामध्ये पाण्याची जी भीषण टंचाई आहे, माझ्या मते आज शहर स्थापन होऊन किमान 10 वर्ष होऊन गेले आणि बरेचसे मोर्चे आंदोलने पत्र्यावर झाले पण सिडकोला कुठल्याही प्रकारचा काही फरक पडत नाही आहे. म्हणून म्हणतात ना की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही आणि आम्ही येता आता 18 जूनला सिडकोचा नाही तर शासनाचं नाक दाबणार आहोत. त्याशिवाय तोंड उघडायला भाग पाडणारच आहोत आणि आमचा हक्काचा पाणी आम्ही घेतल्याशिवाय राहणारच नाही आहेत. आम्ही सर्व करंजड्यातील शहरातील लोक शहर म्हणता येईल अक्षरशः खेडेगावी तर भीषण असं पाणी टंचाईसाठी आम्ही सामोरं जातो आणि पाणी आम्हाला मिळलं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहे सिडकोच्या विरुद्ध 18 जूनला. बहुसंख्य लोक हजारोच्या नाही आम्ही लाखाच्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. तर या सरकारला सुद्धा कळलं पाहिजे की या करंजड्यामध्ये कोणती मेन समस्या आहे. अतिशय दयनीय व्यवस्था या करंजडी लोकांची म्हणजे रहिवासींची झालेलं आहे आणि आम्ही 18 जूनला ताकदीने या मोर्चाला सामोरे जाणार आहे. हे सरकारला आमचा तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून एवढाच इशारा देऊ शकतो की आमचे पाणी व्यवस्थित करा नाहीतर याचा परिणाम भविष्यामध्ये तुम्हाला भोगावे लागतील. एवढंच मी या निमित्ताने सांगू शकतो. मोर्चा काढायचाच कारण आता मोर्चाशी आम्हाला पर्याय राहिलेला नाही आहे आणि ह्या मोर्चामध्ये महिला ज्या जास्त प्रमाणात उतरतील ना तेव्हा त्याची तीव्रता ही सिडकोला या प्रशासनाला कळणार आहे. म्हणून आम्ही महिलांनीच ठरवलेलं आहे की जास्त
इथे उतरायचं. 18 तारखेला आम्ही सगळे सुट्टी घेणार आहोत आणि रस्त्यावर उतरणार आहोत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार आहोत. करंजाड्यामध्ये हा चालू असलेला 1.5 वर्षापासूनचा हा संघर्ष आम्ही मागच्या वेळेला जसं सिडकोकडे विचारणा करण्यासाठी गेलो होतो, तर आता आमचा ध्यास असा आहे का आम्ही तिकडे न जाता सिडकोलाच आमच्याकडे बोलवून घेणार आहोत. म्हणून आम्ही 18 जूनला JNPT रोड रोखण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. आता आम्ही तिकडे जाणार नाहीत. आता सिडको प्रशासनाला किंवा शासनाला सरकारला इकडे यावं लागणार आहे आमच्याकडे करंजाडीची दुरावस्था बघण्यासाठी. म्हणून आम्ही सर्वजण करंजाडीकर वासीय रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.